हॅलो. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग ऑल ऑफ यू. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत जो परमपिता परमेश्वर आहे, त्याला कोटी कोटी वंदन करते, नमन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. रेडी? कोण कोण रेडी आहे? खूप जास्त महत्वाचं सेशन आहे आजचं. भरपूर प्रॉब्लेम्स ते का आले, हा, तर याचं रिझन तुम्हाला आज कळणार आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित ऐका. रनिंग नोट्स ज्यांना घ्यायच्या असतील त्यांनी रनिंग नोट्स घ्या. ओके, चलो लिहा. आजची दिनांक लिहा. बरं, कोण सांगेल कालच्या सेशन नंतर आतापर्यंत कुणाला काय फील झालं, काय एक्सपिरियन्स होता? नो वन? माझा घसा खूप दुखत होता आणि डोकं जड होतं. थोडी सर्दी झाली अचानक. घसा खूप दुखत होता. सेशन नंतर? हो, रात्री, संध्याकाळनंतर रात्री. ओके, याचा उत्तर तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मिळेल की घसा का दुखत होता. ठीक आहे. येस. ओके, अजून कोणाचा काय एक्सपिरियन्स आहे? आणि जर तुम्हाला कोणाला काहीच वाटत नसेल, फील होत नसेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही इन्व्हॉल्व नाही होत प्रॅक्टिकल्समध्ये. क्लिअर आहे याचा अर्थ की तुमची इन्व्हॉल्वमेंट कमी पडते किंवा तुमचं ऍक्सेप्टन्स कमी पडतं. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आजची दिनांक लिहा आणि आपल्या नियमाप्रमाणे पहिलं वाक्य लिहा. मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. चमत्कार, बदल, मॅजिक, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ओके, आता सगळ्यांना एक प्रॅक्टिकल करायचंय. तुमची जी नोटबुक आहे तिथे नोटबुकच्या वर, रेड लाईनच्या वर थोडीशी कोरी जागा आहे, बरोबर? समास म्हणतो आपण तिथे. तर तिथे ना एक टिकली काढायची आहे. आता समजा ही मी टिकली लावली ना, अशी प्लेन टिकली, आपण कपाळावर कशी टिकली लावतो, छोटी काढली तरी चालेल, इतकी मोठी नसली तरी चालेल. असं प्लेन एक छोटीशी टिकली काढायची आहे. फील करायची ती पूर्ण पेनाने. आणि काढून झालं की त्या टिकलीकडे एकटक बघायचं आहे. ओके, अनम्यूट होत नाहीये. ओके, एक मिनिट. तिकडूनच करायला लागेल ताई तुम्हाला. त्या माईकच्या बटनवर एकदा क्लिक करा. आता कोणीतरी स्नेहाताई बोलल्या त्याच्यामुळे त्यांचं, तुम्ही हे कनेक्ट केलंय ना ते डिस्कनेक्ट करून बघा. बहुतेक ब्लूटूथ किंवा इयरफोन काय कनेक्ट केलंय ते डिस्कनेक्ट करून करून बघा. स्क्रीनवरती टॅप केलं की खालनं वरती येतं पॉपअप, त्यावेळेस त्या माईकवरती क्लिक करा. बघा करून. ओके, चला काढलं का? एक टिकली सारखं काढून पूर्ण त्याला फील केलं. आता त्याच्याकडे तुम्हाला एकटक बघायचंय. ठीक आहे, एकटक बघा त्याच्याकडे आणि तुम्हाला काय दिसतंय ते सांगा मला. कुणाला काही जाणवतंय का, काही दिसतंय का? सफेद वलय छोटं. येस, राईट. जो बिंदू तुम्ही ड्रॉ केलाय त्याच्या आजूबाजूला तुम्हाला पांढऱ्या रंगाचं वलय दिसतंय, बरोबर? अजून कुणाला दिसतंय? दिसतंय. येस,
रिंग फिरताना दिसते तुम्हाला, एक वलय दिसतंय, बरोबर आहे? येस, मॅडम गुड. चालेल. आता माईक बंद करून घ्या आपले. तर हे जे काही तुम्हाला दिसलं त्याला म्हणतात ऑरा. काय म्हणतात त्याला? ऑरा म्हणतात. आता जसं ती एक टिकली काढली, ती निर्जीव गोष्ट आहे की नाही? एक चित्र आहे, त्याला ऑरा आहे. तसा ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीला, अगदी कणाकणाला ऑरा आहे. म्हणजे सुईच्या टोकावर येईल इतका बारीक एक धुळीचा कण जरी घेतला तरी त्याला सुद्धा ऑरा आहे. आणि ज्याला ज्याला ऑरा आहे त्याला फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स आहेत. ठीक आहे? तुमच्या घरातली कुठलीही वस्तू घ्या, त्या प्रत्येकाला ऑरा आहे. ओके? आपल्या आयुष्यातली, डे टू डे लाईफ मधली. आता ह्या ऑराचा काय संबंध आहे आपल्याशी, तर आपण ते एका व्हिडिओच्या माध्यमातून आता बघूया. व्यवस्थित काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. पुन्हा एकदा बघा. ओके, बघितलं सगळ्यांनी ऑरा काय असतो? हं? आता बघा, त्या टिकलीच्या भोवती तुम्हाला जे पांढऱ्या रंगाचं वलय दिसलं, ते आपण कुठे बघितलंय? अगदी असं व्हेरी क्लिअर आपल्याला कुठे कुठे माहितीये? तर तुम्ही कुठल्याही देवी देवतांचे जर फोटोग्राफ्स बघितले, है ना, तर त्या फोटोग्राफ्समध्ये ना इथे पांढऱ्या रंगाचं सर्कल दिसतं. किंवा कुठलंही मूव्ही सिरियल जर बघितली तर देव प्रकट होताना आधी असा मोठा पांढऱ्या रंगाचा प्रकाश दाखवतात, बरोबर आहे? तो आहे ऑरा. आजपासून तुम्हाला ऑरा बघण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता ऑरा कसा बघायचा आहे, तर आता एक कुठली पण वस्तू घ्यायची. बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे, पूर्ण प्लेन व्हाईट पाहिजे. तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला असं समोर त्या बॅकग्राऊंडच्या तिथे बसवा. मागे पांढरी भिंत असावी, पूर्ण स्वच्छ. मांडी घालून शांतपणे डोळे बंद करून त्या व्यक्तीला बसवायचं ताठ. आणि त्या व्यक्तीच्या नाकाच्या शेंड्याकडे एकटक बघायचं. ठीक आहे? तर तुम्हाला त्या व्यक्तीचा ऑरा दिसेल. आणि ज्या दिवशी तुम्ही ऑरा बघायला शिकाल किंवा तुम्ही मेडिटेशन थ्रू तुमचे स्वतःचे व्हायब्रेशन्स हाय कराल, तर तुम्हाला जाणवेल की समोरून येणारी व्यक्ती तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तुम्हाला आधीच ते कळेल. आज टॉपिक शिकवला म्हणून आज नाही, याला वर्षानुवर्षाची साधना तपश्चर्या लागते. ओके? पण त्याची सुरुवात कशी होते, तर अशी होते. कुठलीही वस्तू, आता फॉर एक्झाम्पल हा हातरुमाल आहे, याची व्यवस्थित घडी केली. आता याला एका व्हाईट बॅकग्राऊंडवर ठेवलं, म्हणजे समजा तुम्ही आपला प्रिंटिंगचा व्हाईट पेपर घेतला, त्यावर याला ठेवलं आणि याच्याकडे जर याच्या सेंटरला एकटक बघितलं तर तुम्हाला ह्या वस्तूचं ऑरा दिसणार आहे. आता बघा, तुम्हाला परत एक पटकन प्रॅक्टिकल करून दाखवते. आता हे बघा, हा हातरुमाल, याला असं केलं मी. शी, किती घाण आहे हा, मला अजिबात आवडत नाही. आय हेट यू. निगेटिव्ह वर्ड्स देते याला, बॅड वर्ड्स. हे मला नाही आवडलं, तू जा, तू तिकडे जा. आता बघा, याचे व्हायब्रेशन चेक करू आपण. ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स.
या हात रुमालाचे व्हायब्रेशन्स आता कसे आहे, एनर्जी कशी आहे, कसा फिरतोय डाउजर बघायचा आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. या हात रुमालाची एनर्जी आता कशी आहे, कसं फिरतंय डाउजर, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉक. अँटी क्लॉकवाईज म्हणजे हा नाराज झालाय कारण मी त्याला हेट केलेलं आहे ना. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. आता बघा, या हात रुमालाची अशी मी प्रेमाने छान घडी घालते, अगदी त्याला छान टच फील देते प्रेमाने, त्याच्याकडे छान आय कॉन्टॅक्ट करते आणि त्याला म्हणते, थँक्यू सो मच, तू किती युजफुल आहेस माझ्यासाठी, तुझा रंग किती सुंदर आहे ना, काय छान कलर कॉम्बिनेशन आहे, तू मला खूप आवडतो, तुझी मला खूप मदत होते, खरंच थँक्यू मनापासून आणि आय लव्ह यू. आता याचे व्हायब्रेशन चेक करू. प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. आत्ता या हातरुमालाचे व्हायब्रेशन्स कसे आहे, एनर्जी कशी आहे. प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. या हातरुमालाची एनर्जी आत्ता कशी आहे, कसं फिरतंय डाउजर, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज फिरतंय. कळला फरक, का थँक्यू म्हणायचंय, का प्रेमाने बोलायचंय, आणि एनर्जी असते की नसते प्रत्येकाला, नॉन लिव्हिंग थिंगला सुद्धा, है ना. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये काय बघितलं की 2 व्यक्ती असतात, एक निगेटिव्ह व्यक्ती असते थोडीशी, म्हणजे एक पूर्ण निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे, जसं आपण न्यूबॉर्न बेबी असतो. आणि ही निगेटिव्ह व्यक्ती काय करते, ह्या व्यक्तीला भेटत असताना त्याची निगेटिव्हिटी देते. पहिल्यांदाच घेताना ती एकच लाईन दाखवलेली, थोडीशीच निगेटिव्हिटी घेते, पण ती निगेटिव्हिटी इतकी स्ट्रॉंग असते की परत पुढच्या वेळेला निगेटिव्हिटीच अट्रॅक्ट करते. म्हणून तुम्हाला टास्क दिलेला आहे की कंप्लेंट्स लिहा आणि जाळा, कंप्लेंट्स लिहा आणि जाळा. डेली बेसिसवर निगेटिव्हिटी डिलीट करणं खूप गरजेचं आहे. एक वेळ तुम्ही रोज आंघोळ नाही केली तर चालेल, पण तुमची निगेटिव्हिटी तुम्ही डेली रिलीज केलीच पाहिजे. येतंय लक्षात. आता तो जो टास्क आहे ना, तर तो किती दिवस करायचा आहे, कंप्लेंट्स लिहायचं, जाळायचा, फोटो टाकायचा ग्रुपमध्ये. तर एक दिवस असा येईल तुमच्या आयुष्यात की तुम्हाला जाणवेल आता काहीच कंप्लेंट्स नाहीये, काहीच निगेटिव्हिटी नाही, मन असं शांत होऊन जाईल, मला कोणाशी काहीच घेणं देणं नाहीये, असा फील येईल तुम्हाला. आला का कुणाला आता तिसरा कितवा चौथा दिवस आहे का आज आपला क्लासचा, आला कुणाला थोडा तरी असा फील, त्या दिवशी तुम्ही ते बंद करू शकता. पण आपण नॉर्मल ह्युमन बीन आहोत. आत्ता व्हिडिओ पाहिलाय, ऑरा कसा एक्सचेंज होतो, तर असं होणार आहे. पुन्हा आपल्या आयुष्यात काहीतरी परिस्थिती, घटना, व्यक्ती येतील की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होईल, त्यांची निगेटिव्हिटी आपल्याला लागेल, तर ती प्रोसेस पुन्हा आपण करायची. ठीक आहे, येतंय लक्षात. काय करायचं, निगेटिव्ह विचार आला की असा हात घ्यायचा आपल्या नाभी चक्राच्या समोर, नेवल बेंबीच्या समोर, आणि असं करायचं कट 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 डिलीट डिलीट डिलीट, किंवा इथे करायचं कट 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 डिलीट डिलीट डिलीट, आणि असं सावध व्हायचंय, मला निगेटिव्ह विचार नाही करायचा आहे, किंवा ऐकायचं पण नाही, किंवा कुणाला सांगायचा पण नाही. ठीक आहे. तर हा असा असतो ऑरा. आता ऑरा काय करतो, आपण हे जे आहोत, जे तुम्हाला मला एकमेकांचं दिसतंय शरीर, फिजिकल बॉडी, तर ही एवढीच नाहीये. याच्या बाहेर इथे ते वलय आहे, जसं तुम्हाला त्या टिकलीच्या बाहेर दिसलं, किंवा हा रुमाल, याच्या बाहेर ते एनर्जी फील्ड आहे. तर हे जे बाहेरचं एनर्जी फील्ड आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. हे एनर्जी फील्ड स्ट्रॉंग ठेवणं, प्रोटेक्टिव्ह ठेवणं, हे सगळं आपण रेकीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आता बघणार आहोत. आता अजून एक प्रॅक्टिकल करू. आपले स्वतःचे दोन्ही हात घासायचे आहेत, आणि जर तुमच्या घरात आत्ता कोणीतरी असेल, एखादी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला जवळ बोलवा. ज्यांच्या घरात कोणी एखादी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला समोर बोलवा. प्रॅक्टिकल करू आपण, आणि दोघांनी समोरासमोर उभं राहा. ठीक आहे. एक 4-5 पावलाचं अंतर आहे का कुणाकडे व्यक्ती घरात आता? नो वन, कुणाचकडे नाहीये. ठीक आहे, गुड. म्हणजे तुम्ही खूप सिन्सिअरली क्लास अटेंड करत आहात. नो डिस्टर्बन्स घरात सांगून दिलेलं आहे. व्हेरी गुड. ते 7 वर्षाचा चालेल का? चालेल चालेल. समोरासमोर दोघांनी उभं राहा. एक 4-5 पावलांचं अंतर ठेवा, आणि कॅमेऱ्यावर दिसू द्या तुम्ही दोघं जण.
ठीक आहे. उभं राहायचं का? हा, उभं राहायचंय समोरासमोर. ओके, ठीक आहे. ठीक आहे. स्नेहा, तुमच्याकडे पण आहे का कोणी? ओके. ठीक आहे. स्नेहा, तुम्हाला मी पिन केलंय. सगळेजण तुम्हाला बघतायत. रामेश्वरी, कोण आहे तुम्ही? तुम्हाला पण समोरासमोर उभं राहायचंय. 4-5 पावलांचं अंतर घ्यायचंय. दोघांनी असे हात चोळायचे आहेत. हा, दोघांनी असे हात चोळायचे आहेत आणि ज्यांच्याकडे कोणीच नाही त्यांनी माझ्यासारखं करा, जसं मी करते, ज्यांच्याकडे पार्टनर नाही. आणि काय करायचं आता, स्नेहा आणि रामेश्वरी, तुम्ही असे हात करा, आपले असे हात करा आणि एकमेकांच्या जवळ अतिशय हळुवारपणे चालत जा, दोघांनी पण असे हात करून, आणि बाकीच्यांनी असे करा. फास्ट नाही, स्लोली जायचंय. बाकीच्यांनी स्वतःचेच हात. स्वरा, प्रॅक्टिकल करायचंय. स्नेहा, काही जाणवलं का तुम्हाला किंवा बाकीच्यांना काही जाणवलं का? अट्रॅक्ट होतात डाव्या जरा. हाताला थोडंसं असं व्हायब्रेशन सारखं जाणवलं, जरासं एकदमच. येस, दोन्ही ठिकाणी जाणवेल. तुम्ही सावकाश असं पुढे जा, त्यांना जागेवरच उभं ठेवा आणि तुम्ही असं त्यांच्याकडे चालत जा सावकाशपणे. ठीक आहे. आणि पूर्ण मन शांत ठेवून करा हा टास्क. बाकीच्यांना कुणाला काय जाणवलं? जाणवलं मॅडम, असं वाटतंय काहीतरी स्पंजी काहीतरी हातात असल्यासारखं, असं दाबता येते मला, ते असं जाणवतं. यस, मग हेच आहेत व्हायब्रेशन्स. ओके. रामेश्वरी, सर तू मग बोलू. हा, जाणवलं? व्हायब्रेट होतं आणि म्हणजे असं एक प्रकारे एकमेकाशी आपण खेचले जातात ना एखाद्याकडे, लाईक दॅट लागतंय असं. म्हणजे आपण आता जे व्हिडिओमध्ये बघितलं यालाच म्हणता ऑरा, हो. फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन. म्हणजे हम्म. दोघांच्या ऑरामध्ये ज्या वेळेला सेम फ्रिक्वेन्सी किंवा सेम व्हायब्रेशन येतात त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होतात. तर ब्रह्मांडाचे व्हायब्रेशन आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आहे. मानसिकता, भावनिकता, शारीरिकता, आर्थिकता, आध्यात्मिकता, तुमचं करिअर, असं प्रत्येक लाईफचे जेवढे पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूची एक फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, तरंग ठरलेले आहेत युनिव्हर्सचे. त्या तरंगांना, त्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा तुम्ही स्वतःला कनेक्ट करतात, सेम फ्रिक्वेन्सीला येतात, त्यावेळेला ती गोष्ट मॅनिफेस्ट होते, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते. ठीक आहे. तर हे जे तुम्हाला जाणवलं व्हायब्रेशन्स, तर हेच काय आहे, सिक्रेट आहे. कसलं? तुमचे मॅनिफेस्टेशन का पूर्ण होत नाहीत. ठीक आहे. आता पुढे जाऊया, आपण बघूया की काय होतं ज्या वेळेला ऑरामध्ये ही फ्रिक्वेन्सी, हे जे ऑरा क्षेत्र आहे आपलं, हे ज्या वेळेला डिस्टर्ब असतं त्यावेळेला काय होतं, आता हे जे फिजिकल शरीर आहे याची तर राख होणार आहे, याला काही अर्थ नाही. ओके. 7 चक्र आपल्या ऑरिक बॉडीमध्ये आहेत. हा जो ऑरा आहे, ह्या ऑरिक बॉडीमध्ये 7 चक्र आहेत. आता ही 7 चक्र काय आहेत हे इन डिटेल आपण आता अभ्यासणार आहोत. इथे आहे सहस्त्रार चक्र, इथे नाही, इथे. मग आपला हा जो ऑरा आहे इथला, हा जर डिस्टर्ब असेल, वीक असेल इथली लेअर, तर इथून निगेटिव्हिटी येते आणि ह्या चक्रात जाते. मग या चक्राशी संबंधित आजार आपल्याला होतात, मानसिक, शारीरिक, भावनिक. समजा इथले तरंग कमकुवत असतील, वीक असेल इथे ऑरा, तर इथून विचार येतो, एखादी घटना येते, परिस्थिती येते, व्यक्ती येते जी निगेटिव्ह आहे. आणि आपला ऑरा पण कसा आहे, कमकुवत आहे. मग तो विचार किंवा ती निगेटिव्ह इन्फ्लुएन्स आपल्याकडे येतो आणि ह्या चक्रात जातो. मग ह्या चक्राशी संबंधित सगळं आजार आपल्याला होतात. ठीक आहे. आता थोडंसं आपण पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजून घेऊ.
खूप जास्ती महत्वाचं आहे आजचं चॅप्टर. सेवन चक्रा. आता ऊर्जा प्रणाली म्हणजे जे आपण आता बोललो, ऑरा, एनर्जी सिस्टीम. ठीक आहे. आपल्या लाईफचे वेगवेगळे पैलू. ठीक आहे. आपलं फिजिकल बॉडी म्हणजे हे स्थूल शरीर आहे. त्याच्या आत असतं आपलं मानसिक शरीर आणि त्याच्या आत असतं आपलं सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरावर आपण रेकीमध्ये काम करतो. ठीक आहे. ऑरा म्हणजे काय? हे आपण आहोत. ही व्हाईट कलरची जी बॉडी दिसते ही फिजिकल आपण आहोत हे. आणि याच्या बाहेर हे जे वेगवेगळे रंग दिसत आहेत हे वेगवेगळे आपले लेयर्स आहेत ऑराचे. ठीक आहे. असा आपला ऑरा असतो. हा प्रत्येकाला असतो. सजीव, निर्जीव, कोणीही असेल, काही वस्तू असेल. आता नाडी आणि ऊर्जा प्रवाह. ही जी ऑरिक बॉडी आहे तर ह्या ऑरिक बॉडीच्या मध्ये इथे जो आपला मनका आहे तर इथे हे 7 चक्र असतात. मी ना खूप बेसिक आणि खूप इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगते. ठीक आहे. खूप हायर लेवलला आपण जाणार नाही आहोत. खूप इझिली सांगते आणि एवढंच फॉलो करा, तुम्हाला 7 दिवसात तुमच्या आयुष्यात फरक जाणवतील. याचं मेडिटेशन पण आपण घेणार आहोत 7 चक्राचं. ठीक आहे. तर प्रत्येक चक्राचा एक रंग आहे, प्रत्येक चक्राचं एक स्ट्रक्चर आहे आणि प्रत्येक चक्राची एक फ्रिक्वेन्सी आहे. हे बघा, ही अशी फ्रिक्वेन्सी असते 396 हर्ट्झ लोअर चक्राची आणि सगळ्यात वरच्या चक्राची 963 हर्ट्झ. ओके. तर अशी प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी असते. अशीच युनिव्हर्समध्ये सुद्धा आहे आणि ती ज्या वेळेला मॅच होते किंवा इतर कोणाही व्यक्तीची, असं होतं ना, एखाद्या व्यक्तीशी आपलं खूप पटतंय, एखाद्या व्यक्तीशी आपलं अजिबात पटत नाही, तर मग त्यावेळेला त्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला मॅच होत असेल तर आपलं पटतं, नसेल तर नाही पटत. ठीक आहे. आता आपण आहे ना ऍक्च्युअल चक्रांची इन डिटेल माहिती सुरू करूया. ठीक आहे. रनिंग नोट्स काढत असाल तर तुम्ही लिहू शकता. पहिलं चक्र जे लोअर आहे, सगळ्यात खाली आहे, त्याला म्हणतात मूलाधार चक्र. काय म्हणतात त्याला? मूलाधार चक्र. ठीक आहे. हे चक्र आहे ना लाल रंगाचं 4 पाकळ्यांचं फूल असतं. ज्यांना पॉसिबल आहे, सवय आहे रनिंग नोट्सची त्यांनीच काढा, अदरवाईज लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणारच आहे. जर आत्ता क्लासमध्ये तुम्हाला काहीतरी समजलं तर उपयोग आहे, अदरवाईज काहीच उपयोग नाही आजच्या सेशनचा. खूप जास्त महत्वाचं आहे आजचं सेशन. ठीक आहे. जिथे आपले सेक्शुअल ऑर्गन आहे लेडीजमध्ये तिथे आणि जेंट्समध्ये मणक्याचा शेवटचा भाग, माकडहाड, तिथे हे चक्र असतं लाल रंगाचं 4 पाकळ्यांचं हे फूल असतं. याचं नाव आहे मूलाधार चक्र. आता ह्या चक्राशी संबंधित, आता प्रत्येक चक्राशी संबंधित शरीरातले अवयव कुठले कुठले आहेत, इंटरनल बॉडी ऑर्गन्स आणि बॉडी पार्ट्स ते आपण बघणार आहोत. आणि मग शारीरिक व्याधी आपल्याला कशा जडतात, मानसिक आणि भावनिक व्याधी कशा आपल्याला जडतात ते आपण बघणार आहोत. एक लक्षात घ्या, आपल्या शरीराला डायरेक्ट आजार कधीच होत नाही. असं नाही होत कधीच की अचानक माझं पोट दुखलं, अचानक मला हृदयाचे वेगवेगळे आजार, अचानक मला बीपीचा त्रास सुरू झाला, है ना. आता बीपी, शुगर, पहिली गोष्ट तर हा आजारच नाहीये, ती डिसऑर्डर आहे. तर शरीराला कुठलाही आजार झालेला असेल तर तो आजार डायरेक्ट होत नाही. ती निगेटिव्हिटी आपल्या ऑरामध्ये येते. ऑरा वीक असला तर त्या चक्रामध्ये ती निगेटिव्हिटी जाते विचारांच्या स्वरूपात आणि सारखं त्याच गोष्टीवर विचार केल्याच्या नंतर त्याचं रूपांतर एका आजारात होतं. मग कुठल्या चक्राशी संबंधित कुठला आजार आहे. ठीक आहे. तर हे जे मूलाधार चक्र आहे याच्याशी जे संबंधित अवयव आहेत तर ते आहेत लोअर बॉडी पार्ट. आता हे चक्र कुठे लोअर आहे, कमरेच्या खाली, तर तिथून खाली मग काय काय आहे, किडनी आहे, पाय आहेत आपले
आणि संपूर्ण शरीरातले हाडं. मग तुमच्या संपूर्ण शरीरात कुठल्याही हाडाचं दुखणं असेल, तुम्हाला किडनीचा त्रास असेल, तुमचे पाय दुखत असतील, पोटऱ्या, गुडघे, पायाचा पंजा दुखत असेल किंवा घोटा, टाचा दुखत असेल, तर कशामुळे दुखतंय? तर तुमचं मूलाधार चक्र हे बॅलन्स नाही. ठीक आहे? हे झालं तुमचं फिजिकल दुखणं. ठीक आहे? अजून काय होतं? जर हे चक्र बॅलन्स नसेल तर तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय, लक्ष देऊन ऐका. ज्यांना ज्यांना असं वाटतंय की मला सतत आर्थिक अडचण असते, असं पैसा माझ्याकडे येतो, डील होता होता राहून जातं, ते यामुळे होतं. आपलं मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे. जर आर्थिक सुख समृद्धीमध्ये तुमच्याकडे पैसा येणं, तुमचं प्रमोशन होणं, तुमचा चांगला बिझनेस चालणं किंवा एखादं काम अरे झालंय शेवटची स्टेप आहे आणि ते नाही होते, हा, कुठल्याही कारणाने तुम्ही आर्थिक संकटामध्ये सापडणं किंवा पैसा आहे पण सुख नाहीये त्या पैशाचं, तर आर्थिक पैसे संबंधित जे पण प्रॉब्लेम्स आहे ते कशामुळे होतात? मूलाधार चक्र हे बॅलन्स नाही म्हणून होतात. मग अजून काय होतं? तर ज्यांना ज्यांना सुसायडल थॉट्स येतात, आत्महत्येचे विचार येतात, ते मूलाधार चक्र जर बॅलन्स नसेल तर येतात. त्याच्यानंतर संपूर्ण शरीरात कुठेही कॅन्सर होणं, हे जे आहे ते मूलाधार चक्र जर बॅलन्स नसेल तर होतं. ठीक आहे? पाठ दुखणं, कंबर दुखणं आणि तुम्हाला अपयश मिळणं. खूप प्रयत्न केले, खूप प्रामाणिक आहे, पण सारखं अपयश, फेल्युअर. मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे, बॅलन्स नाहीये. ठीक आहे? आता ह्या चक्राचा बीज मंत्र कुठला आहे? तर लम, ल लसूणाचा, त्याच्यावर अनुस्वार. याचं 7 वेळेला आपल्याला उच्चारण करायचं आहे, दीर्घ उच्चारण. त्यावेळेला हे चक्र बॅलन्स होतं. ठीक आहे? आता ह्या चक्राची गरज काय आहे? मटेरियल डिझायर्स, म्हणजे भौतिक आयुष्य जे तुमचं आहे त्यात सुखी राहा. जे आहे ते ऍक्सेप्ट करा. हो, माझ्याकडे आहे हे ऑफिस, कसं का असे ना, छोटं मोठं, पण हे माझं ऑफिस आहे. ओके, ठीक आहे, तुटकी फुटकी का असे ना, काळी गोरी का असे ना, कशी का असे ना, तरी ही माझी चेअर आहे. रेंटचं का असे ना, पण हे माझं घर आहे. XYZ जी पण अमाऊंट आहे कॅशमध्ये किंवा अकाउंटमध्ये, ती माझी आहे आणि आहे माझ्याकडे. तर आय ॲम आणि मटेरियल डिझायर ह्या चक्राचं म्हणणं असं आहे, मागणी अशी आहे त्याची गरज अशी आहे की बस तू भौतिक सुखाचा आनंद घे, उपभोग घे आणि जे आहे त्याच्यात समाधानी राहा. पण आपल्याला हेच तर जमत नाही. 50,000 पगार मिळाला, 25 होता, नाही 75 पाहिजे. लाखाचा बिझनेस सुरू होता, नाही मला 2-4 लाखाचा बिझनेस पाहिजे. घरामध्ये हॉलमध्ये मस्त सोफा सेट आहे, टीव्हीचं युनिट आहे, छान आहे, पण तिच्या घरी पाहिलं ना ते जास्त छान आहे, माझं नाहीये छान. सुंदर 10,000ची साडी घेतलीये, पण दुसरीची पाहिली 12,000ची, नाही तीच छान आहे, माझी साडी छानच नाहीये. म्हणजे जे पण काही आहे अकाउंटला लाखभर रुपये बॅलन्स आहे, पण मॅडम नाही, पैसेच नाही हो. म्हणजे ही जी वृत्ती ना, की आपण ऍक्सेप्टच करत नाही की भौतिक सोयी सुविधा आपल्या आयुष्यात आहेत. पहिली गोष्ट ऍक्सेप्ट पण करत नाही आणि दुसरी गोष्ट काय करतो आपण, तर त्याचा उपभोग नाही घेत. आजकाल घ्यायला लागले बरेच लोक, जमाना थोडासा बदलला आहे की आजकाल खूप फिरायला जातात, बाहेर खायला प्यायला जातात, एन्जॉयमेंट करतात, पण तरी सुद्धा आहेत काही लोक अशी की बस संचय करायचा आहे, साठा करायचा आहे पैशांचा, है ना. तर हे चालत नाही. काय होणार आहे? तुम्ही जे पैसे साठवतात ना, ते नातं तुम्हाला सोबत नेतायत आणि मग असे काही, आता पुढे पॅरेंटिंगच्या सेशन्समध्ये या तुम्ही, तुम्हाला कळेल की असे मग आपण मुलांना संस्कार देतो की आपलं क्रियाक्रम करायला पण आपले पैसे ते वापरत नाहीत. आहे परिस्थिती, वाचा, थोडंसं नॉलेज घ्या बाहेरचं, किंवा माहिती पण असेल तुम्हाला, किंवा कोणाच्या घरात पण हे उदाहरण असेल, है ना. मग त्यात उपयोग काय त्या पैशांचा? तर मूलाधार चक्राचं म्हणणं एवढं आहे, बाबा रे, तुझ्याकडे जे आहे भौतिक ऐहिक सुख, ते ऍक्सेप्ट कर आणि त्याचा उपभोग घे.
छान सोफ्यावर लोळत पड, छान बेड आहे त्याच्यावर लोळत पड. असं नको म्हणू ते माझ्या मैत्रिणीचं छान आहे आणि माझं नाहीये, है ना? तर ही याची गरज आहे. जर ही गरज तुम्ही भागवली तर मूलाधार चक्र तुमचं बॅलन्स होऊन जातं आणि आपोआप जी आर्थिक समृद्धी तुमच्याकडे इथे येते, येतात थांबून जाते, ती थांबत नाही, मग ती येते तुमच्यापर्यंत. जर तुमच्यापैकी कुणालाही आर्थिक संकट असतील तर पहिलं काम आहे मूलाधार चक्र बॅलन्स करायचं. 21 वेळेला लमचं दीर्घ उच्चारण करायचं. अजून काय करू शकता? जास्तीत जास्त लाल रंगाचं फूड खायचं दुपारी 12 वाजेच्या आत. बीटरूट आहे, अजून काय, सफरचंद आहे, डाळिंब डाळिंब आहे. त्याच्यानंतर लाल रंगाचं जास्वंदीचं फुल गणपती बाप्पाला द्यायचं. का बरं द्यायचं? कारण आपण मेडिकली पण बघत आहोत, स्पिरिच्युअली पण बघत आहोत. तर ह्या चक्रावर गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे, सगळ्यात शेवटी खालचं चक्र आहे. तर तुम्ही गणपती बाप्पाची उपासना करू शकतात. ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणू शकतात किंवा गणपती बाप्पाचा तुमच्या आवडीचा कुठलाही मंत्र. आता अजून एक गोष्ट आहे, तुम्ही सकाळी झोपेतून उठलात, झोपेतून उठल्या डोळे तुमचे बंद आहे अजून, आणि तिथेच गणपती बाप्पाची मूर्ती समोर बघा, लाल रंगाचा गणपती बाप्पा, आणि त्याला लाल रंगाची फुलं तुम्ही अर्पण करत आहात. मानस पूजा करायची. मग मला अंगणं झाडायची, मला घरं झाडायची, मग मी न्हावून घेणार आणि मग मी सगळं सोहळं करून मग ती पूजेची तयारी करून मग ती पूजा करणार. आणि त्या पूजेत आपण अजिबात मनापासून इन्व्हॉल्व नसतो, फॅक्ट आहे. तर मानस पूजा करायची आहे. असं जरी तुम्ही केलं तरी तुमचं मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स व्हायला लागतं. ठीक आहे? तर हे असं सगळं आहे. आता तिथून पुढे थोडंसं वरती जायचंय. वरती म्हणजे कुठे? नाभी चक्राच्या 2 ते 3 बोटं खाली. नाभी चक्र कुठे? हात ठेवा. तिथून 2 ते 3 बोटं खाली या. तिथे तुमचं आहे स्वादिष्टान चक्र. ठीक आहे? ह्या स्वादिष्टान चक्राचा रंग सॅक्रल चक्र त्याला म्हणतात. स्वादिष्टान चक्राचा रंग आहे केशरी आणि 6 पाकळ्यांचं फूल आहे, इथे असतं. ठीक आहे? आता याच्याशी संबंधित अवयव कुठले आहेत? नाभी चक्राच्या खाली काय आहे? तिथे आपलं पोट, प्रजनन संस्था, मूत्राशय, गर्भाशय. ठीक आहे? या चक्रावर दुर्गा देवीचं वास्तव्य आहे. ओम नमो श्री दुर्गा देवे नमः ह्या मंत्राचं चॅन्टिंग किंवा देवीची उपासना तुम्ही करू शकता. बीज मंत्र आहे वम, व वजनाचा त्याच्यावर अनुस्वार, वम. ठीक आहे? या चक्राची गरज आहे एन्जॉयमेंट, म्हणजे जे आत्ता एक्सप्लेन केलं तेच. मटेरियल डिझायर, एन्जॉयमेंट. खालचे 3 चक्र. देवी मंत्र परत सांगा ना एकदा. व वजनाचा त्याच्यावर अनुस्वार, वम. पहिला का? मूलाधार चक्र. देवीचा मंत्र. अच्छा, देवीचा मंत्र. दुर्गा देवीचा. ओम नमो श्री दुर्गा देवे नमः. ओम नमो श्री दुर्गा देवे नमः. ठीक आहे? तर खालचे जे 3 चक्र आहे ते भौतिक सुखासाठी आहेत, जे आपण आता सांसारिक आयुष्य जगत आहोत त्यासाठी आहे. लोअर 3 चक्राच. ठीक आहे? तर मूलाधार चक्राचं जे सांगितलं मटेरियल डिझायर, भौतिक सुख, तर त्याचं एन्जॉयमेंट त्याच्यामध्ये म्हणजे वापरणं आणि वापरून खुश होणं. म्हणजे खूप लेडीज आहे ना, खूप साठा पण करतात, धान्याचा असेल, कपड्यांचा असेल, पण वापरायचं नाही, राहू द्यायचं तसंच. तर तसं नाही झालं पाहिजे, त्याचा वापर झाला पाहिजे आणि ते वापरल्यानंतर खुश तुम्ही झाला पाहिजे मनापासून, आतून. तर एन्जॉयमेंट करा तुमच्याकडे ज्या ज्या भौतिक सुखाच्या वस्तू गोष्टी आहेत त्याचं. तर ही नीड आहे स्वादिष्टान चक्राची. जर हे चक्र बॅलन्स असलं तर काय होतं? तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते. क्रिएटिव्हिटीचा काय संबंध आहे? तर हे चक्र कुठे आहे? जिथे आपली आहे सेक्शुअल ऑर्गन किंवा गर्भाशय. मग गर्भाशयाचं काम काय आहे? क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? नवीन बाळाला जन्म देणे. बरोबर आहे? दोन्ही गोष्टी. नवीन बाळाला जन्म देणे ही पण एक क्रिएटिव्हिटी आहे आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही काही क्रिएटिव्ह वर्क करत असाल,
म्हणजे आर्टिस्टिक काही असेल किंवा तुमच्या नोकरी व्यवसायात नवीन नवीन आयडियाज, ऑफर्स काढणं, ही पण क्रिएटिव्हिटी आहे. किंवा जे पण कला म्हणतो ना आपण, चित्रकला, शिवणकला, पाककला, तर जे काही कला आहे क्रिएटिव्हिटीचं क्षेत्र, तर तिथे जर तुम्ही कमी पडत असाल तर मग हे चक्र तुमचं बॅलन्स नाहीये. जर बाळ होण्यात तुम्हाला त्रास होत असेल, म्हणजे खूप कपल्स असे असतात की अनेक वर्ष झाली आहेत, प्रयत्न करतायत आणि मेडिकली सगळं क्लीन आहे, रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आहेत, कुठेही काहीही कॉम्प्लिकेशन्स नाहीये, पण तरी बाळ होत नाहीये, नवस वगैरे उपवास वगैरे पण खूप करून झाले, तर त्यांनी प्रयत्न करा 7 चक्रा बॅलन्स करण्याचा. त्यातल्या त्यात स्वादिष्टान चक्रावर काम करा. सगळं करून झालंय ना, रिझल्ट नाही मिळाले ना, मग थोडंसं चक्रांचा अभ्यास करा. ठीक आहे. तर 7 चक्रा बॅलन्स करणं आणि त्यातल्या त्यात स्वादिष्टान चक्र दोघांचं बॅलन्स करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर प्रोत्साहन, म्हणजे एक असं इनर उत्साह की आपण आपल्या स्वतःला आतून पुश करतोय कुठल्या तरी चांगल्या कामासाठी. तर उत्साह किंवा प्रोत्साहन ही सुद्धा गोष्ट, जबाबदारी, काम हे कोणाकडे आहे, तर स्वादिष्टान चक्राकडे. तर इम्बॅलन्स झालं तर काय होतं, डिप्रेशन. इम्बॅलन्स झालं हे चक्र तर काय होतं, डिप्रेशन असतं. गर्भ न राहणे किंवा गर्भ जरी राहिला तरी ते बाळ मग काहीतरी चॅलेंजेस घेऊन येणे. ठीक आहे. गर्भाशयाचे कुठलेही, म्हणजे जे पण काही असेल, पीसीओडी किंवा गायनॅक रिलेटेड जे पण लेडीजमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा जेंट्समध्ये पण जे प्रॉब्लेम आहे, सेक्शुअलिटीचे ते प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर आध्यात्मिक सिद्धीची बाधा, म्हणजे खूप वाटतंय मी आध्यात्मिक व्हावं पण नसेल होत आहे, तर चक्र डिसबॅलन्स आहे. धार्मिकता वेगळी आहे, आध्यात्मिकता वेगळी. मी हे उपवास करते, मी हे नवस करते, मी हे पारायण करते, मी रोज देवपूजा करते, मी रोज रांगोळी काढते, मी ह्या मंदिरात जाऊन हे वाहून आली वाती, ह्या मंदिरात जाऊन बेल वाहून आली, ही सगळी धार्मिकता झाली. आणि आध्यात्मिकता म्हणजे काय, शांत वाटतंय, खूप सुख आणि समाधान वाटतंय, म्हणजे आध्यात्मिकता. ओके. धनसंपत्तीचा आनंद जर घेता येत नसेल, जे पैसे आहेत त्याचा आनंद आपल्याला उपभोगता येत नसेल, तर चक्र तुमचं बॅलन्स नाही. ठीक आहे. तिथून पुढे वरती जायचंय. पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. हे चक्र कुठे आहे, सोलर प्लेक्सस चक्र ह्या चक्राचं नाव आहे मणिपूर चक्र. हे चक्र आपल्या नाभी चक्राच्या 2 ते 3 बोटं वरती असतं. पिवळ्या रंगाचं 10 पाकळ्यांचं हे फूल आहे आणि इथे वास्तव्य कुणाचं आहे, श्रीरामाचं आहे. ओम श्रीराम असं तुम्ही जप करू शकता. ठीक आहे. बीज मंत्र आहे रम, र रामाचा, र रथाचा, त्याच्यावर अनुस्वार, रम हा बीज मंत्र आहे. 21 टाइम्स चॅन्ट करायचा किंवा 7 टाइम्स करायचा. वेगवेगळ्या मेथड सांगेल तुम्हाला चक्र बॅलन्सिंगच्या. जी लोक पुढे येतील त्यांचं आपण डेली प्रॅक्टिस सेशन पण घेणार आहोत. अवयव कुठले आहेत, नाभी चक्राच्या वर इथे कुठले अवयव आहेत, तर पचन संस्था है ना, लिव्हर, पोट, पचन संस्था, लहान आतडे, मोठे आतडे, डायजेस्टिव्ह सिस्टीम है ना. आता ह्या चक्राची गरज काय आहे, तर गुड फूड, चांगलं अन्न. चांगलं अन्न, प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असेल. कुणाला जिभेला जे टेस्टी लागतं ते चांगलं वाटतं, कुणी म्हणतं मला जिभेचे चोचले नाही पुरवायचे, मला सकस आहार पाहिजे, कडवट असला कसाही असला तरी चालेल है ना. तर प्रत्येकाला वेगळं वेगळं वाटतं, पण जे आपल्या शरीरासाठी सात्विक आहे, सकस आहे, सहज पचतंय है ना, तर असा जो आहार आहे, गुड फूड, चांगलं अन्न, ह्या चक्राची गरज आहे, नीड आहे. आणि अफर्मेशन आहे आय डू, मी करते. जे पण काम आहे ते ऍक्सेप्ट करायचंय की मला हे जमतंय, मला हे हवंय, मला हे करायचंय. ठीक आहे. आता हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं, स्वतःची अक्कल हुशारी असते, म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड. ओके.
आणि छानसा पुरेसा आपल्याकडे आत्मविश्वास असतो, स्टेज डेअरिंग असतं, जर हे चक्र बॅलन्स असेल. नाहीतर बघा, कुणाला काही काम सांगितलं, स्टेजवर जायला सांगितलं, तर भीतीचा गोळा कुठे येतो? कुठे येतो? पोटात येतो ना. आपण म्हणतो ना, भीतीचा गोळा आलाय. कुठे आलाय म्हणतो आपण? पोटात, है ना. तर काय आहे, भीतीचा गोळा पोटात का येतो? तर काय नाहीये, आत्मविश्वास नाहीये. का नाहीये? तर पोटातलं जे चक्र आहे, मणिपूर चक्र, ते बॅलन्स नाहीये. ठीक आहे. इम्बॅलन्स जर झालं तर काय होतं? हे चक्र जर इम्बॅलन्स आहे, तर भय, भीती, घृणा, राग करणं, लज्जा, शरम वाटणं, हिंसा, ॲग्रेशन जे म्हणतो ना आपण, उगाचच रागराग करायचा, कोणाला काय कसं संपवू, आदळआपट करायची, है ना, असं वाटायला लागतं. सतत अपयश येतं किंवा दुश्मनी मोललेले ते हे, आपण कोणाचं तरी किंवा कोणी आपलं तरी दुश्मन होऊन जातो, उगाच काही संबंध नाहीये तरी. ठीक आहे. ऍसिडिटी, अपमान आपला होत असतो किंवा सतत त्यांना बदल्याची भावना मनामध्ये येत असते. कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा शुगर, मधुमेह, डायबिटीज, ऍसिडिटी, कावीळ, हे सगळं कशामुळे होतं? जर मणिपूर चक्र बॅलन्स नसेल. आता साहजिक आहे, आत्मविश्वास कमी असला की काय काय होतं? नेहमी आपल्याला लो वाटतं प्रत्येक ठिकाणी, आणि आपण स्वतःलाच आपण कसे चांगले नाही होत असं बोलतो, है ना. तर हे झालं मानसिक आणि इमोशनल, स्वतःला पोचणं. तिथून पुढे वर जायचंय. इथे छातीच्या मधोमध इथे आहे हृदय चक्र, त्याला म्हणतात अनाहत चक्र, हार्ट चक्र. ओके. ह्या चक्राचा रंग आहे हिरवा आणि 12 पाकळ्यांचं हे फूल आहे. बीज मंत्र आहे यम, यज्ञाचा, यम, यवर अनुस्वार. आणि मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ठीक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे, बीज मंत्र आहे यम. अवयव कुठले आहेत? हृदय, छाती, इथे काय काय येतं? हृदय, छाती, रक्तप्रवाह, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, आपली स्किन, आपले हात, आणि पुन्हा इथून खाली कनेक्टेड कुठे आहे? अन्नपचन संस्था. ओके. ह्या चक्राची गरज काय आहे? तर युनिव्हर्सल लव. म्हणजे काय? म्हणजे काय? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. प्रत्येकाबद्दल, ब्रह्मांडातल्या प्रत्येक कणाकणाबद्दल प्रेम भाव, करुणा भाव असला पाहिजे. असं नाही की तो माणूस आहे, ती बाई आहे, त्याला मी ओळखत नाही आणि तो माझ्या काही कामाचा नाही. जिथे जिथे तुमची नजर जाईल तिथे ना प्युअर लव असलं पाहिजे. असं गरज नाही की तू उठसूट कोणालाही तुम्ही आय लव्ह यू म्हणा, है ना. पण मनामध्ये तो शांत करुणा भाव असणं, प्रेम भाव असणं, ही हृदय चक्राची गरज आहे. पण असं नाही होत ना. एकतर आपण आपल्या हक्काच्या प्रेमाच्या व्यक्तीला पण आय लव्ह यू म्हणत नाही आणि बाकीच्यांबद्दल तर तन 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 सुरू असते. आणि मग काय म्हणतो? हार्ट अटॅक येतो, छातीत दुखतंय, छातीत चमका निघतायत, है ना, बीपीची गोळी लागते, असं सगळं होतं, है ना. आता हेच आहे, तुम्हाला माहिती का कुणाला की ज्या ज्या वेळेला तुमच्या घरात पूजा असते, पूजा म्हणजे ब्राह्मणाला बोलवून पूजा करतो आपण, कधी कधी करतो, वास्तुशांती असेल, लग्न असेल, एनी असे ऑकेजन्स असतात, किंवा गणपतीची स्थापना करताना जर तुम्ही बोलवलं तर काय करतात ती ब्राह्मण मंडळी? असा हात आपल्याला करायला म्हणतात आणि पळीभर पाणी देतात आणि काय म्हणतात? ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हे पाणी काय करा? प्राशन करा. म्हणतात का असं? का म्हणतात ते? कधी विचारलंय त्यांना तुम्ही? हे तुम्ही केलंय प्रत्येकाने सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यावर? मग तुम्ही विचारलं का कधी त्यांना, काय ब्राह्मण बुवा असं कशाला आम्हाला ते पळीभर पाणी दिलं, मंत्र म्हटले, पी म्हटलं?
प्रश्न पडला का कुणाला? नाही पडला. पण तरी आज उत्तर घेऊन टाका. याचं उत्तर असं आहे, देवाला आपण कधी कनेक्ट होतो? भक्ती, जे आपण म्हणतो, मी खूप भक्ती करते. नाही. देवाला आपण कधी कनेक्ट होतो? ज्यावेळेला आपण एक प्युअर सोल असतो. मग ती सत्यनारायणाची पूजा असेल किंवा काही असेल, तर आपल्याला त्या परमेश्वराशी एकरूप होणं गरजेचं आहे की नाही? है ना? मग हृदय चक्रावर कुणाचं अधिष्ठान आहे? विष्णू भगवान. विष्णू भगवानांचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. हृदय चक्राची गरज आणि भगवंताची गरज काय आहे? तू प्युअर सोल हो, एक शुद्ध आत्मा हो आणि मग मला शरण ये. मग बघ मी तुला कसं आपलंसं करतो. मग तुला मागायची पण गरज नाही. तुला जे पाहिजे मी ते देतो. मग तुम्हाला पाण्याचा काल प्रयोग करून दाखवला ना? पाण्याला आय लव्ह यू म्हटलं आणि आय हेट यू म्हटलं तर कसं व्हायब्रेशन बदलतात. किंवा तुम्ही टीव्ही सिरियल्स बघितलेल्या आहेत, तर त्यावेळेला आपल्याला काय दाखवतात? साधू महात्मे लोक असतात, त्यांच्या कमंडलूमधून ते पाणी घेतात, काहीतरी मंत्र पुटपुट करतात आणि असा टाकतात आणि म्हणतात, हा घे तुला शाप दिला, हा घे तुला उशाप दिला, हा घे तुला आशीर्वाद दिला. असं पाणी टाकतात की नाही ते? किंवा आपल्याकडे घरात पूजा होते, मग हे मंडळी काय करतात? तांब्यामध्ये पाणी घेतात आणि पानं किंवा फुलं घेतात आणि घरामध्ये ते पाणी शिंपडतात. पूजेला सुरुवात करण्याच्या आधी ओम पवित्रो पवित्रो असं म्हणतात की नाही? मग ते एनर्जी क्लीन करतात. पाण्याला व्हायब्रेशन्स आहेत. पाणी मेमरी ऍक्सेप्ट करतं. ते पाणी आपण पिलं तर आपल्याला ते सेम व्हायब्रेशन्स मिळतात. पूर्वीच्या काळी हे होतं आणि आता सुद्धा तुमच्यापैकी कुणी जर करत असेल तर जेवायला बसलं की हातावर पाणी घेतात आणि ताटाच्या भोवती त्या पाण्याने रिंगण काढतात. ते मंत्र म्हणून रिंगण काढायचं असतं. ते का बरं काढायचं असतं? तर आजूबाजूला जे जीव असतात, छोटे छोटे, जे नजरेला दिसत पण नाही, तर ते जीव तिथून आतमध्ये येऊ नये आणि त्या अन्नात मिसळून आपणच ते खाऊन ते पाप होऊ नये म्हणून मग ते रिंगण, प्रोटेक्शन बाउंड्री तिथे काढलेली असते. किंवा पूर्वीच्या काळी पाण्याचा साठा कुठे असायचा? फार पूर्वीच्या काळी पाण्याचा साठा कुठे असायचा? तर जिथे देवघर आहे तिथे खाली हौद असायचा किंवा मंदिरांच्या खाली पण तिथे हौद असतात. आता पण कुठल्या गडांवर जर गेलं तर बघा तिथे वरती मंदिरं आहेत आणि खाली असे हौद आहेत, है ना? तर पाणी हे काम करतं. म्हणून आपल्याला आपलं हृदय हे प्युअर व्हावं तरच ती पूजा संपन्न होते. नाहीतर मंत्र म्हणून पूजा संपन्न असं म्हणून काही नसतं होत. तर ती पूजा लागू व्हावी म्हणून मग आपल्याला ते मंत्र म्हणायला लावतात आणि ते पाणी प्राशन करायला लावतात. म्हणून काल सांगितलं होतं शरीरात 70% पाणी आहे. पृथ्वीवर पण तेवढं पाणी आहे. स्वयंपाकात पण पाण्याचा वापर भरपूर आहे. प्यायला पण आपण पाणी पितो. तर जेव्हा जेव्हा तुम्ही पाण्याचा वापर कराल तर त्या पाण्याला तुम्हाला पॉझिटिव्ह वर्ड्स द्यायचे. अजून पुढच्या सेशनमध्ये हे अजून क्लिअर होईल की असं का करायचंय. ठीक आहे? तर जेवढे पॉझिटिव्ह वर्ड्स, पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही त्या पाण्याला द्याल आणि मग ते पाणी तुम्ही प्याल किंवा ते शिजवलेलं अन्न तुम्ही घरच्यांना द्याल, त्यावेळेला बघा तुमचे व्हायब्रेशन किती, म्हणजे घरातले जे प्रॉब्लेम आहे रिलेशनशिप मधले, समोरासमोर बसलं की काय होतंय? संवाद कधीच होत नाही. वादविवाद स्पर्धा होते. कुणाचंच कुणाशी ते मत जमत नाहीये, पटत नाहीये. एकाला वेगळं वाटतंय, एकाला वेगळं वाटतंय आणि मग वादविवाद सुरू होतात. आता तुम्हाला जर मनापासून इच्छा असेल तुमचं रिलेशनशिप हील करायचंय, मनापासून वाटतंय पण समोरचा माघार घेत नाही, मी पण का माघार घेऊ असं तुम्हाला वाटतंय, तर काय करा? फक्त स्वयंपाक करताना आणि तो स्वयंपाक वाढताना समोरच्याला प्रेम द्या. कसं? त्या अन्नाला ते व्हायब्रेशन द्या. त्या पाण्याला म्हणा की हे अन्न किंवा हे पाणी ही व्यक्ती ज्या वेळेला पिणारे, खाणारे, कोणी पण व्यक्ती असेल, तुमचे हसबंड वाईफ असेल, सासू सासरे, मुलं मुली, बॉस असेल, कलिग असेल, तर हे खाल्ल्यामुळे ती व्यक्ती माझ्याशी खूप प्रेमाने बोलते, माझा रिस्पेक्ट करते, मला हवं नको ते विचारते, माझी काळजी घ्यायला लागली. आणि कालच आपल्यापैकी एका ताईचा फोन आला होता खास हे सांगायला. म्हणजे त्यांचं मागच्या बॅचला झालेलं आहे रेकी, पण त्यांनी फोन करून हे सांगितलं की प्रचंड वादविवाद होते. फार थकली होती ती ताई आपली, पण त्यांनी हा प्रयोग सुरू केला. अन्न पाणी कंपल्सरी चार्ज करून दिलं, चहा चार्ज करून दिला आणि असं झालं की कंप्लीट वादविवाद संपलेत. ओके.
तर हे त्याच्या मागचं सिक्रेट आहे का आपल्याला त्या पाण्याला मंत्र म्हणून मग देतात प्यायला. कारण आपण प्युअर सोल व्हावं आणि मगच ती पूजा ऍक्च्युअल त्या देवाला होते. नाहीतर आपण काय करतो, समजा आपण पूजा घालतो त्यावेळेला आपले आप्तस्वकीय आपण बोलवतो, रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स, पूजेच्या निमित्ताने जेवण वगैरे ठेवतो. मग ती लोक आपल्याला गिफ्ट घेऊन येतात, आपण रिटर्न गिफ्ट देतो, है ना. किंवा काय हवं नको, कोण आलं कोण नाही पोहोचलं, कोणाला ऍड्रेस मिळाला का, कोणी काय आणलंय, कोणाला काय द्यायचंय, असे सगळे विचार आपल्या डोक्यात असतात. आणि आपण पूजेला बसलेलो असतो, छान पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून येतो आणि सगळं लक्ष, अरे तो साडीचा पदर नीट आहे का, अरे ती हेअरस्टाईल नीट आहे का, सगळं लक्ष तिथे असतं आपलं. हो की नाही, आहे की नाही असं. ओके. सो ह्या चक्राची गरज आहे युनिव्हर्सल लव. जर तुमच्या आत करुणा भाव असेल, प्रेम भाव असेल ब्रह्मांडातल्या प्रत्येक कणाबद्दल, तर समजून घ्या तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तुम्हाला कुठल्या रेमेडीची गरज नाही आणि सगळे ऑब्स्टॅकल क्लिअर झालेत. प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी होतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं आपण कधी म्हणतो, ज्या वेळेला त्या मार्गातले अडथळे क्लिअर होऊन जातात, ती वेळ असते की हा रिझल्ट आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. जर आजपर्यंत तुम्ही कुणाही कडून काही रेमेडीज घेतल्या असतील, काही शांती करून घेतल्या असतील आणि अजूनही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नसेल, तर फॉल्ट शांती करून देणाऱ्यामध्ये नाहीये, फॉल्ट ज्याने रेमेडी सांगितली, तुमचं रिडिंग केलं त्याच्यामध्ये नाहीये, तुमच्यामध्ये तो करुणा भाव, ते ऍक्सेप्टन्स नाहीये. आपल्यामध्ये काय असतं, मी दक्षिणा दिलीये, त्यांनी शांती केलीये, संपला विषय. अरे नाही भाई, ऐसा नहीं होगा, ऐसे नहीं होता है. ठीक आहे. तर काम कोणावर करावं लागणार आहे, स्वतःवर करावं लागणार आहे. येतंय लक्षात, हे फॅक्ट आहे. ऍक्सेप्ट केलं तर काम होऊन जाईल, नाही केलं तर आहात तिथेच राहा, हे फॅक्ट आहे. हा माझा नाही, हा निसर्गाचा नियम आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, स्नेहाताई, सुरुवातीला तुम्ही जे एक वाक्य म्हणाला होता, आता इथून वर जायचंय. इथे आहे विशुद्ध चक्र. ठीक आहे. त्याला म्हणतात थ्रोट चक्र. इथे त्याचा रंग आहे फिक्कट निळा किंवा आकाशी आणि हे आहे 16 पाकळ्यांचं फूल आहे. ओके. आणि इथे कुणाचं अधिष्ठान आहे, हनुमानजी, बजरंगबली. मंत्र आहे हम हनुमते नमः. हम ह हत्तीचा त्याच्यावर अनुस्वार, हम हनुमते नमः. आणि बीज मंत्र आहे हम, ह हत्तीचा त्याच्यावर अनुस्वार, हम. ओके. अवयव कुठले आहे, थायरॉइडच्या ग्रंथी, घसा, फुफ्फुस, स्वरकंठ. घसा दुखतोय, का दुखतोय, पुढे आता तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. जर तुम्हाला थायरॉइड असेल तर मग तुमचं विशुद्ध चक्र हे बॅलन्स नाहीये. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं होतं की थायरॉइड नाहीये लेडीजला आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी तो डिटेक्ट होतो आणि आफ्टर डिलिव्हरी चेक केलं की तो निघून पण गेलेला असतो, किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी टॅबलेट व्यवस्थित घेतलेला नसतील तर तो पुढे कंटिन्यू पण असतो, म्हणजे वाढलेलाही असू शकतो, कमी असू शकतो. सेम माझ्यासोबत झालं, दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळेला डिटेक्ट झाला. पहिल्या वेळेला व्यवस्थित काळजी घेतली, टॅबलेट वेळच्या वेळी घेतली, आफ्टर डिलिव्हरी चेक केलं, त्याच दिवशी 0, गोळी लगेच बंद, थायरॉइड नव्हता. सेकंड टाइम काही कारणास्तव नाही घेतली गेली स्वतःची केअर, गोळी घ्यायचा पण खूप कंटाळा केला, नाही घेतली गोळी. आफ्टर डिलिव्हरी चेक केलं, थायरॉइड खूप जास्त वाढलेला होता. पण निष्काळजीपणा खूप आहे माझ्यामध्ये, स्वतःबद्दल स्वतःची काळजी घ्यायला खूप कंटाळा येतो, तर मी नाही घेतली गोळी. आणि मग असं झालं की खूप जास्त हेअरफॉल आणि वेट वाढायला लागलं, तर म्हटलं ठीक आहे, चेक करूया आणि मग सुरू करूया आता गोळी, कारण माहिती होतं थायरॉइड होता, गोळी घेतलेली नव्हती. सगळं झालं, चेक केलं, परत गोळी मिळाली, नाही घेतली. मग रेकी आली आयुष्यात, मग रेकी हिलिंग घ्यायला सुरुवात केली आणि मग चेक केलं 2-3 महिन्यांनी,
खूप जास्ती वाढलेला थायरॉइड 0, गोळीच नाही आता. असं आहे. आता मागच्या महिन्याभरात काहीतरी आपल्यापैकी एका ताईने फीडबॅक दिलेला आहे. आता नवीन मेंबर्सला तो माहिती नसेल, जुन्या मेंबर्सनी ग्रुपला तो फीडबॅक बघितला असेल, की गेली 10 ते 12 वर्ष खूप जास्त शुगर होती आणि त्यांची ती शुगर रेकी हिलिंग फार फार त्यांनी महिनाभर घेतलं, म्हणजे स्वतःचं अन्न पाणी स्वतः चार्ज केलं आणि मॅजिकल रिपोर्ट आहेत त्यांचे, की त्यांना सवय होती दिवाळीनंतर चेक करायची शुगर, कारण दिवाळीत मस्त खायचं प्यायचं गोड थोडं. आणि असं झालं की गेली 10-12 वर्ष काहीतरी लिहिलंय त्यांनी मेसेजमध्ये, शुगर होती. येस, तुम्हीच सांगता का तुमचा अनुभव? आहात तुम्ही तर? अर्चना ताई, येतंय का? माईक चालू करताय? हॅलो, हॅपी मॉर्निंग मॅम. येस, हॅपी मॉर्निंग. व्हिडिओ पण चालू करा ना. व्हिडिओ आता मांजर वगैरे सगळी मांडीवर आहे. बरं, ठीक आहे, बोला. माझ्या मिस्टरांचाच तो अनुभव आहे आता जी मॅम सांगत होत्या ते. माझ्या मिस्टरांची एकदम हाय शुगर असायची, 250 पावणे 300 वगैरे शुगर असायची. पण जेव्हा आम्ही मॅडमकडे DMIT टेस्ट केली त्यांची दिवाळीच्या आधी आणि रेकीचा पण त्यांचा म्हणजे फर्स्ट लेवल झालेली आहे, माझी सेकंड लेवल झालेली आहे. मग याच्यातून माहित झालं होतं की असं पण होऊ शकतं नाही का, म्हणजे हिलिंग थ्रो पण आपण एखादा आजार काढू शकतो. गोळ्या किती खायच्या आणि मला पहिल्यापासून मॅडम सारखंच आहे की मला ॲलोपॅथी म्हणलं की अंगावर काटा येतो, कारण त्याचे साईड इफेक्टच असतात शेवटी. मग त्याच्यामध्ये त्यांना गेल्या दसऱ्यामध्ये अटॅक आला, म्हणजे 99% ब्लॉकेजेस होते त्यांना. मग त्याच्यानंतर मी थोडंसं रेकीमध्ये आल्यामुळं मला कळालं की असं ह्या बाजूनी आवाज गेला तुमचा. हॅलो, माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? हो. येस. अर्चना ताई, तुमचा आवाज गेला. ओके, अच्छा, डिस्कनेक्ट झालं होतं वाटतं. आता येतो आवाज मॅम? हा, येस येस, बोला. मग मी त्यांना पाणी चार्ज करून दिलं आणि अन्न चार्ज करून दिलं, तर त्यांचा दिवाळीनंतर फराळ गोड खाऊन, दिवाळीमध्ये सगळं गोड खाऊन त्यांचा शुगर नील निघालेला आहे आणि मी मॅडमला तो रिपोर्ट पण पाठवलेला आहे. असं नाही की गोड स्किप केलं म्हणून शुगर नॉर्मल आला, तर तसं नाही. प्री डायबेटिक आणि म्हणजे जेवणाच्या आधीची आणि जेवणाच्या नंतरची दोन्हीही नील आलेली आहे शुगर. येस, थँक्यू आणि सो मच. कमी येस. थँक्यू. तर असे मॅजिकल एक्सपिरियन्स आहेत, म्हणजे जिथे मेडिकल सायन्समध्ये काहीच होत नाही तिथे तुम्ही हिलिंगने, कारण रेकी काय आहे, हिलिंग काय आहे, की रूट कॉजच काढून टाकतो. ठीक आहे, ओके. तर थ्रोट चक्रावर आपण होतो, विशुद्ध चक्रावर. तर थायरॉइडच्या ग्रंथी, थायरॉइडचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला माझा स्वतःचा सांगितला. अजून खूप जणांचे खूप एक्सपिरियन्स आहेत. आता तेच जर मी सांगत बसले तर 10 दिवस पण आपल्याला पुरणार नाही. आणि ना स्वतःचे एक्सपिरियन्स घ्या. कशाला याचा त्याचा एक्सपिरियन्स ऐकून ऐकूनच वेळ घालवायची आहे. आतापर्यंत एवढं वर्ष आपलं प्रत्येकाचं वय बघता गेलंय ना, तर स्वतःवर स्वतःच काम करा. याचे त्याचे एक्सपिरियन्स नका ऐकत बसू. आहेत भरपूर लिहिलेले आहेत, युट्यूबला आहेत किंवा गुगलला आहे, ते वाचा. पण स्वतःवर काम करा. ठीक आहे. आता याची गरज काय आहे? ओपन कम्युनिकेशन. ठीक आहे. थ्रोट चक्र, विशुद्ध चक्राची गरज आहे ओपन कम्युनिकेशन, आणि हे आपण करत नाही. मग कालच्या सेशनमध्ये आपण काय केलं, तर आपण जाणीवपूर्वक त्या सगळ्या वाईट घटना, वाईट व्यक्ती म्हणजे आपल्याला ज्यांचा राग आलाय किंवा कुणाचा तरी आपल्यावर राग आहे, असं आपण जाणीवपूर्वक त्यांना आठवलं, बरोबर आहे, आणि त्यांची क्षमा मागितली, मन मोकळं केलं, रित केलं स्वतःला. मन मोकळं आपण बोललो, जे आपल्याला डायरेक्ट समोरासमोर बोलता येत नव्हतं किंवा बोलायचं होतं पण नाही बोललो आपण. एकतर संस्कारामुळे नाही बोललो किंवा इगोमुळे नाही बोललो, व्हॉट एव्हर. तर ओपन कम्युनिकेशन नाही झालं, पण ते काल झालं ना.
तर त्याच्यामुळे काय झालं, थोडंसं घसा दुखतोय का, किंवा थायरॉइड ज्यांना पण होतोय ना त्यांनी विचार करा की असं काही आहे का, की मला बोलायचं असतं पण मी बोलू नाही शकत. कुणाचा तरी धाक आहे, दबदबा आहे आणि त्यामुळे आपण नाही बोलू शकत. तर जेव्हा आपण नाही बोलू शकत त्या वेळेला काय होतं, विशुद्ध चक्र हे ब्लॉक होऊन जातं. मग आपण सुसंवाद साधू शकत नाही, स्वतःच्या इच्छा बोलून दाखवू शकत नाही. स्वतःच्या इच्छा नाही बोलून दाखवल्या की स्वरकंठाशी संबंधित किंवा फुफ्फुसांशी संबंधित आपल्याला त्रास होतात. थायरॉइड होतो किंवा जे पण आहे घशाशी संबंधित दुखणं ते होतं. ठीक आहे. ज्यावेळेला भावनिक आणि मानसिक प्रेशर आपल्यावर असतं त्यावेळेला विशुद्ध चक्र ब्लॉक होतं आणि हे सगळे त्रास आपल्याला होतात. पण हे जर बॅलन्स असलं तर, इम्बॅलन्स असलं तर अजून काय होतं, बोलता येत नाही, दमा, येस दमा पण यामुळे होतं, फ्रस्ट्रेशन, दातांचे प्रॉब्लेम आणि अजून काय होतं, विशुद्ध चक्र जर ब्लॉक असेल तर खरं बोलता येत नाही. खूप इच्छा असते खरं बोलायची, असं 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 येतं इथपर्यंत, पण ते बाहेर येताना काहीतरी खोटं बोललं जातं, खरं नाही बोललं जात. ठीक आहे. तर हे झालं विशुद्ध चक्राचं. तिथून थोडंसं वर जायचंय, इथे आहे आज्ञाचक्र. ओके, थर्ड आय चक्र. कुठे आहे थर्ड आय चक्र? इथे मधोमध आता मी जिथे टिक्का लावलेला आहे तिथे आहे थर्ड आय चक्र. ठीक आहे. तर थर्ड आय चक्र म्हणजे आज्ञाचक्र. इथे 2 पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं डार्क निळ्या रंगाचं फूल आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर 2 पाकळ्या आहेत. ओके. आणि याच्याशी संबंधित जे अवयव आहेत, अरे इतकी, 1 मिनिट, कॉल कंटिन्यू वाचतोय हा मला, एकच मिनिट. कॉल कंटिन्यू वाचतोय. आज्ञाचक्र 2 पाकळ्यांचं डार्क निळ्या रंगाचं फूल आहे आणि याचा बीज मंत्र आहे अंबारीचा. ठीक आहे. आणि इथे कुणाचं अधिष्ठान आहे, इथे गुरुचं. कुणाचं? गुरुचं. मग काय केलं पाहिजे, गुरूंची आराधना केली पाहिजे. मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त. ठीक आहे. ह्या चक्राची नीड काय आहे, गरज काय आहे, तर डिव्हाइन नॉलेज. आत्ता तुम्ही काय घेत आहात, डिव्हाइन नॉलेज. म्हणजे खूप लोकांना हे नॉलेज घेण्याची गरज नाही वाटत आहे. झालं बोलून? म्हणजे हे नॉलेज असलं काय किंवा नसलं काय त्यांच्या आयुष्यात काहीच फरक नाही पडत आहे. बरोबर आहे. नीड नाहीये. पण ह्या चक्राची नीड आहे की माणसाने नेहमी शिकत राहावं आणि आध्यात्मिक प्रगती करत राहावी, डिव्हाइन नॉलेज घेत राहावं. ठीक आहे. जर तुम्ही नेहमी डिव्हाइन नॉलेज घेत असाल, आध्यात्मिकतेकडे जर तुम्ही झुकत असाल, तर तुमचा गुरु स्ट्रॉंग राहतो. आणि तुमचा जर गुरु स्ट्रॉंग आहे तर लाईफमध्ये कधीच ऑब्स्टॅकल येत नाही. आता तुम्हीच बघा ना, ही आपली ऍडव्हर्टाईज कितीतरी लोकांनी बघितली किंवा मी किती वर्षापासून ह्या बॅचेस घेते, पण असं पटकन कुणाला वाटतं का की आपल्याला गरज आहे याची? नाही. ज्या वेळेला ते असं घशाशी नाकाशी पाणी येतं है ना, त्यावेळेला मग असं वाटतं की नाही नाही आता काहीतरी आपण बघितलं पाहिजे. नाहीतर असं सगळं छान छान चालू आहे गुटी गुटी आणि तेव्हा वाटतं का आपण काहीतरी असं आपल्या मानसिकतेवर काम करायचं. आता कुठे काम करतोय आपण, कशावर काम करतोय, तर आपल्या मानसिकतेवर काम करतोय. हो की नाही, पटतंय का? तर याची गरज आहे असं वाटतच नाही. ठीक आहे. तर थर्ड आय चक्र काय म्हणतो की माणसाने नेहमी शिकत राहावं, आध्यात्मिक प्रगती करत राहावी, ज्ञान घेत राहावं. त्याच्यामुळे गुरु स्ट्रॉंग राहतो आणि ज्याचा गुरु स्ट्रॉंग आहे त्याला लाईफमध्ये कधीच ऑब्स्टॅकल येत नाहीत.
हृदयात. मॅम एक मिनिट. हा. अं, मॅडम हाताचे व्हायब्रेशन वाढवायचे मग तुम्ही नंतर सांगणार आहात का? जे व्हायब्रेशन ठीक आहे. सहस्त्रचक्र मंत्र कोणता? सहस्त्रचक्राचा मंत्र कोणता मॅडम? ओके. थायरॉइड साठी मंत्र काय आहे ओके. मॅम? हा. ओके, थँक्यू.
थँक्यू मॅम. बाय बाय. थँक्यू मॅम.